शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 34 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। बालिका आश्रम रोडवरील ओम सुप्रभात ग्रुप तर्फे सायंकाळी महावीर नगर येथील जैन स्थानक सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमास वर्धमान स्थानिकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अनिल कटारिया, हिंदू सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा ग्रुपचे अध्यक्ष शरद गोखले, ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा बांधकाम अभियंता अविनाश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। अवतार मेहर बाबांनी 10 जुलै 1927 पासून पुढील 44 वर्ष मौन पाळले होते। या शताब्दी निमित्त मेहरबाद येथे 3 दिवस शताब्दी महोत्सव मेहर बाबा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यामध्ये 24 तास मौन सांस्कृतिक कार्यक्रम, बाबांवरील विविध कार्यक्रम, बाबांची गीते, भजने, नाटिका, प्रार्थना, फिल्म संपन्न झाली, तर हजारो भाविक या दिवसात आले होते। थोर समाज सुधारक महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे। अनेक वर्षापासून अहिल्यानगरमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृत पुतळा निर्माण व्हावा यासाठी कृती समितीने मागणी केली होती। या पुतळ्याच्या माध्यमातून नगरकरांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे। माईवाडा वेशीत लवकरच हा पुतळा उभारला जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। पिंपळगाव माळवी येथे खासगी रस्त्याच्या मालकीवरून उद्भवलेल्या वादातून 2 कुटुंबात मारहाण झाल्याची घटना दुपारी 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेनंतर परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्याने MIDC पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात रात्री गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली करताना 2 इसमांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिली घटना नालेगाव परिसरातील वारूळचा मारुती मंदिराजवळ रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली। पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, अंमलदार इनामदार आणि भापसे हे परिसरात गस्त घालत असताना एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला। त्यास थांबून विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव राजू माणिकराव कैकाडे असे सांगितले, मात्र त्याचे उत्तर संभ्रम निर्माण करणारे व समाधानकारक नसल्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।